एका छोट्याशा गावातली ही घटना, जिथं एका विधवेचा सन्मान वाचवण्यासाठी सासऱ्याने स्वतःचे हात रक्ताने माखले आणि एक अहंकारी, पैशाच्या जोरावर जगणारा माणूस कायमचा शांत झाला. मित्रांनो, ही आहे झुंजार गावाची खरी कहाणी, जी ऐकून तुमच्या अंगावर काटा उभा राहील. ही घटना जालना जिल्ह्यातील झुंजार नावाच्या छोट्याशा गावात घडली. गावात भावे नावाचे कुटुंब राहत होते. सासरे सीताराम, सासू भाग्यश्री आणि सून आयशा. आयशाचे लग्न जय गणेश नावाच्या तरुणाशी झाले होते. पण दुर्दैवाने लग्नाच्या काही महिन्यातच एका अपघातात जय गणेशचा मृत्यू झाला. आयशाने त्यानंतर उरलेले आयुष्य विधवेसारखेच जगण्याचा निर्णय घेतला. तिच्या सासू सासऱ्यांनी अनेकदा सांगितलं की दुसरा संसार कर, पण ती म्हणायची, जय माझ्यासोबत नाही तरी तो माझ्या मनात कायम आहे. भावे कुटुंब साधं होतं. सीतारामकडे 1 एकर शेती होती आणि तिघं मिळून शेतात काम करून घर चालवत होते. त्याच गावात शेखर पवार नावाचा एक व्यक्ती राहत होता. तो पैशाने श्रीमंत, पण स्वभावाने उन्मत्त आणि दारूच्या नशेत बुडालेला होता. गावात त्याची ओळख महिलांवर अन्याय करणारा म्हणून होती, पण पैशाच्या जोरावर कोणी त्याला थांबवू शकत नव्हतं. आयशा तरुण सुंदर असल्याने शेखरची नजर तिच्यावर होती. तो वारंवार आयशाला लग्नाची मागणी घालू लागला, पण आयशाच्या मनात फक्त दिवंगत पती जय गणेशचं स्थान होतं. तिने ठामपणे नकार दिला. तिच्या नकाराने शेखर पेटून उठला. एक विधवा मला नकार देते, या अहंकाराने त्याने तिचा जीव घ्यायचा ठरवला. रोजच्या प्रमाणे आयशा सासरे सासू शेतात गेले होते. तेव्हा शेखर तिथे पोहोचला आणि पुन्हा लग्नाची मागणी केली. आयशाने यावेळी संतापून उत्तर दिलं, तुझ्यासारख्या नीच माणसाशी लग्न करण्यापेक्षा मी विधवाच राहीन. हे ऐकताच शेखरच्या रागाचा पारा चढला. त्याने खिशातून चाकू काढून आयशावर झडप घातली. इतक्यात सीतारामने आपल्या हातातील कोयता उचलला आणि सुनेचे रक्षण करण्यासाठी शेखरवर वार केला. शेखर जागच्या जागी कोसळला. रक्ताच्या थारोळ्यात त्याचा जीव गेला. गावकरी धावत आले. पोलिसांना बोलवलं गेलं. पोलीस आल्यावर संपूर्ण घडामोड उघडकीस आली. ही घटना आपल्याला शिकवते, स्त्रीचा सन्मान करणे हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. अहंकार आणि वासनांनी केलेले अपराध शेवटी जीवन उद्ध्वस्त करतात. मित्रांनो, या घटनेविषयी तुमचं मत काय आहे? कमेंट्समध्ये जरूर लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.